हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबराधरुण बिंब फलाधरोष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्य कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्परा. जयांचे करिता स्तवन, होय सकल विद्यांचे अधिकरण. ते वंदू म्या श्रीचरण, श्री गुरूंचे. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य डॉक्टर काका, पूजनीय मंदाताई यांना वंदन करतो. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. आजच्या श्लोकाला प्रारंभ करतो. मया ततमिदं सर्वं जगदौ व्यक्तमूर्तिना, मत्स्थानी सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः. या श्लोकाची मी आज फक्त पूर्वपीठिका मांडणार आणि श्लोकाचं सविस्तर वर्णन सोमवारी करणार. काल आपण बघितलं होतं, अश्रद्ध जो असतो, अश्रद्ध जो माणूस असतो, ज्याला धर्माविषयी श्रद्धा नसते आणि त्याला आत्म्याविषयी अज्ञान. अश्रद्ध म्हणजे आत्मा आहे असा न मानणारा. त्याचं सगळं आयुष्य जन्ममरणाच्या चक्रात आणि सुख दुःखाला पेलण्यामध्ये जात. आपलं आयुष्य कशात चाललंय हे बघावं. आणि असं ज्या वेळेला दुःखामध्ये आपलं आयुष्य जातं, तेव्हा मी काही करीन पण चांगले दिवस आणीन, हा विचार करणं हा कर्तृत्वाभिमान आहे. असा भाग नाहीये हा. भाग कसा असायला पाहिजे? मेहनत करण्यामध्ये कसूर नाही, कौशल्यामध्ये जराही त्रुटी नाही, पण भगवंत करतो याविषयी खात्री पाहिजे. याला भक्त म्हणतात. आणि होत असलेल्या सगळ्या गोष्टी या कल्पित आहेत, मिथ्या आहेत. या जीवनातलं असलेलं वैभव किंवा दारिद्र्य, आरोग्य किंवा अनारोग्य, लौकिक किंवा अलौकिक, या सगळ्या गोष्टी कल्पित आहेत. स्वरूप फक्त सत्य आहे. ते स्वरूप मी आहे. याला ज्ञान असं म्हणतात.
कोणत्याही मार्गाने चला, मार्गात भिन्नता असली तरी ध्येयात भिन्नता नाही आहे. भक्तीने तेच प्राप्त होतं जे ज्ञानाने प्राप्त, ज्ञानाने तेच प्राप्त होतं जे भक्तीने प्राप्त होतं. मार्ग भिन्न आहे पण लक्ष भिन्न नाही, अद्वैतच लक्ष आहे. तो अश्रद्ध असतो. अश्रद्धामध्ये आत्मस्वरूपाविषयी जरा सुद्धा भनक नसते किंवा त्याच्या अंतःकरणात आत्मस्वरूपाचा विचारही नसतो. चिखलामध्ये कमळ असतं आणि त्या कमळाजवळ, त्याच चिखलामध्ये बेडूकही असतं. ते जे बेडूक आहे आणि तो जो कमलाचा कंद आहे, दोघही जण चिखलात राहतात. पण चिखलात राहून कमलाच्या कंदातून कमल उमलतं आणि त्याचा सुगंध दरवळतो, जो सुगंध घेण्यासाठी दुरून दुरून भ्रमर येतात. आणि हा बेडूक मात्र त्या कमळापाशी असून सुद्धा चिखल खात आयुष्य घालवतो, परंतु त्या सुगंधाच्या मागे लागत नाही. अश्रद्ध पुरुष असा असतो. त्या अश्रद्ध पुरुषाच्या नशिबात चिखलच असतो, सुख दुःखाचा चिखल, अनुकूल प्रतिकूलतेचा चिखल, लाभ हानीचा चिखल, कर्तृत्व भोक्तृत्वाचा चिखल, तुलनेचा चिखल. त्याच्या अंतःकरणाचा चिखल जाता जात नाही, कारण अश्रद्ध असतो. कमलाच्या जवळ गेल्यानंतर मला सुगंध मिळेल या सुगंधाची अपेक्षाच नसते. त्याची आहे नासिकाग्र त्या सुगंधासाठी उत्सुकच नसते. त्याला त्या चिखलाचा दुर्गंधच आवडतो. वास्तविक लक्षात ठेवा तुम्ही की कमळाचं पान बरोबर पाण्याच्या सरफेसवर असतं. पाण्याच्या वरच्या पातळीला लागून कमळाचं पान असतं. बेडकाने जर प्रयत्न केला तर पाण्यात पोहून तो कमलाच्या पानावर येऊन बसू शकतो. त्याला काही अडचण नाही. कमलाच्या पानावरून जर त्याने उडी मारली तर तो कमलामध्ये जाऊन सुगंध घेऊ शकतो, पण त्याच्या मनात तशी वृत्तीच तयार होत नाही. पण भ्रमर मात्र दुरून त्या सुगंधाने आकर्षित होतो आणि तिथपर्यंत येतो. म्हणून बहुपुण्य करणारा जो पुरुष आहे, राजविद्या प्राप्त करण्यासाठी केवढ्याही दूरचा प्रवास असेल तरी तो केल्याशिवाय सोडत नाही. परमार्थ ही खूप कठीण गोष्ट नाही आहे. पुन्हा लक्षात ठेवा, परमार्थ कठीण गोष्ट नाही आहे. परमार्थाची ओढ महत्वाची. ज्या गोष्टीची ओढ असते ना, ती गोष्ट आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. प्रपंचाबद्दल बोलत नाहीये. प्रपंचात जर एखाद्या गोष्टीची ओढ असेल तर ती वस्तू मला प्राप्त होईल अशातला भाग नाही. ती माझ्या प्रारब्धात असेल तरच मला मिळणार. समजा मी विचार केला की ताजमहाल माझा व्हावा, मला ओढ आहे ताजमहालची, सारखं सारखं जाऊन बघतोय, तर माझं नाही होणार. पण आत्मतत्वाबाबत जर ओढ असेल तर ते होणार आहे. प्रपंचात जे प्राप्त व्हायचं असतं ते प्रारब्धानुसार होत आणि परमार्थामध्ये पुरुषार्थानी प्राप्ती आहे. म्हणून आत्मतत्व प्रारब्धाने नाही मिळत. तुमच्या नशिबात होतं म्हणून तुम्हाला मिळालं असं नाही होत. नशिबाने आत्मप्राप्ती नाही आहे.
नशिबाने लौकिक प्राप्ती आहे, इहलोकातली प्राप्ती प्रारब्धानी आहे, नशिबाने. आणि म्हणून तो जो चिखल आहे, त्या चिखलामध्ये राहण्यात धन्यता मानणारा जो बेडूक चिखलामध्येच खुश असतो. तो सर आवाज कधीही डिस्टॉर्टेड येतोय. आवाज येत नाहीये बरोबर, डिस्टॉर्ट होतोय. नाही, आवाज चांगला येतोय. तिकडे प्रॉब्लेम असेल तुमच्या इथे. आवाज छान येतोय. होय होय, अगदी चांगला आहे आवाज. तुम्ही बाहेर पडा आणि पुन्हा जॉईन व्हा, आवाज चांगला येईल. तो जो बेडूक असतो, तो बेडूक कमलाच्या सुगंधाकडे जात नाही, तसं सुखरूपतेकडे हा अश्रद्ध व्यक्ती जात नाही. सुखरूपता कशाला म्हणतात आणि सुख कशाला म्हणतात? विषयाच्या उपलब्धी आणि अनुपलब्धीवर जे अवलंबून आहे त्याला सुख दुःख असं म्हणतात. आणि विषय विपरीत किंवा विषय रहित जी प्राप्ती आहे त्याला आनंद असं म्हणतात. म्हणून विषयानुषंगिक जे प्राप्तव्य आहे त्याला सुख दुःख असं म्हणतात. अनुकूल असेल तर सुख असतं, प्रतिकूल असेल तर दुःख असतं. पण विषय निरपेक्ष जे सुख असतं त्याला आनंद असं म्हणतात. आणि या ठिकाणी कमलकंदांचा जो दृष्टांत माऊलींनी दिलेला आहे, हा जो दृष्टांत आहे हा अश्रद्ध पुरुषासाठी दिला आहे. आणि कमलाचा सुगंध हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी या लक्षात दिला. पण आत्मस्वरूप दावता येत नाही, त्याचं वेगळं उदाहरण देता येत नाही. म्हणून कमलाच्या सुगंधासाठी पराग वेचण्यासाठी आणि त्याचा सुगंध घेण्यासाठी, पराग म्हणजे मध म्हणून, भ्रमर एवढ्या दूरून येतात. सुखरूपतेसाठी साधक अथक प्रयत्न करतो, लक्षात घ्या. आज नाही म्हटलं तरी जवळपास पाऊण वर्षापेक्षा जास्त काल झालाय आपला भगवद्गीता सुरू आहे. 9 महिन्याहून अधिक काल आपला होत आलाय. एवढे दिवस एवढ्या लोकांना थांबावंसं वाटतं आहे, ह्याच्या मागे पोटतिडी काय, लक्षात घ्या. कुणाला आज काय प्राप्त झालं आणि काय प्राप्त झालं नाही हा हिशोब नाही, पण आज ना उद्या प्राप्तव्य नक्की आहे. काय प्राप्तव्य आहे? अप्राप्त्याचं प्राप्तव्य. लवकरच अशी गोष्ट प्राप्त होईल की जी प्राप्त झाल्यानंतर काहीही प्राप्त करण्याचं उरणार नाही. त्याला अप्राप्त्याची प्राप्ती असं म्हणतात. हे कायम प्राप्त असल्यामुळे याला नित्य प्राप्ताची प्राप्ती असं सुद्धा म्हणतात. पण नित्य प्राप्त झालं हे प्राप्तीच्या नंतर म्हणायचं असतं. साधकावस्थेत अप्राप्त्याची प्राप्तीच म्हणायचं, म्हणजे मला ते मिळालं पाहिजे, माझं साधन अजून गतिमानतेने झालं पाहिजे, माझं साधन अधीन सातत्याने झालं पाहिजे, साधनाचा मला छंद लागला पाहिजे, स्वरूपाची मला ओढ वाढली पाहिजे. बरोबर कळतं हो. सूक्ष्म बुद्धी विकसित होते आणि ती सूक्ष्म व्हायला लागते. एक उदाहरण देतो मी, पुरुष मंडळींच्या लक्षात येईल का मला सांगता येणार नाही. घरामध्ये लहान मूल जन्माला येत, आनंद असतो, उत्साह असतो, सगळे भरभरून कामाला लागलेले असतात, टीव्ही असतो, गप्पा गोष्टी असतात, सगळ्या गोष्टी असतात. पण ते बाळ झोळीमध्ये किंचितस जरी कणलं तरी आईला आवाज येतो, बाकीच्यांना नाही येत तो आवाज, कारण की तो फार लहानसा असतो. पण ह्या आईला येतो. बरं, आई होण्यापूर्वी हिने इतक्या बारीक आवाजाला कधीच प्रतिसाद दिलेला नसतो. पूर्वी नाही तिला एवढा बारीक आवाज अवगत झालेला किंवा लक्षात आलेला. पण बाळ झाल्यानंतर
ते मातृत्व त्या आवाजाकडे बरोबर घेऊन जात. एकदा ओढ लागली ना, ते साधकत्व तयार झालं ना, की ते आत्मतत्वाकडे घेऊनच जातं. कुठूनही ते आत्मतत्व कसं गवसेल याचा बारीक निरीक्षणामध्ये असतं. याने सूक्ष्म दृष्टी विकसित होते. सगळे ज्ञानेंद्रिय पाचही एकल्या अवधानाकडे लागतात. तुम्ही म्हणाल असं कसं होईल हो? डोळा आत्मस्वरूप पाहतं, कान आत्मस्वरूप ऐकतं, जिव्हा आत्मस्वरूप पाहते. जिव्हा पाहते म्हटलंय. तुम्हाला व्याघात दोष आहे असं वाटेल तसं समजू नका. उदाहरण देऊन देतो. आपल्या आवडीचा पदार्थ वाढलाय, जिभेवर ठेवल्याबरोबर मन प्रसन्न झालं, वा काय सुंदर पक्वान्य आहे. पण तो जो साधक असतो तो हा विचार करतो की माझ्यातल्या चैतन्यामुळे मला या पक्वान्नाचा आस्वाद घेता आला. आता जिव्हा पाहते, सांगतोय मी तुम्हाला, माझ्यातल्या चैतन्यामुळे मला पक्वान्याचा आस्वाद घेता आला. कलेवराच्या जिभेवर जर पक्वान्य ठेवलं, कलेवर म्हणजे प्रेत, त्याला नाही आस्वाद घेता येत. माझ्यातल्या चैतन्यामुळे मला हा आस्वाद घेता आला. म्हणजे आस्वादाचं मूळ कारण जर काही असेल तर ते चैतन्य आहे, ते आत्मस्वरूप आहे, ते मी आहे. आता मिळणार जे सुख आहे पक्वान्नाचं, ते आत्मानंदामुळे जाणवत आहे. तो आनंद मी आहे. आता सुख गौण होतं. आणि मग पक्वान्नाची चव बिघडली असेल ना, तरी तो आनंदातच खातो, आणि छान झाली असेल तरी तो आनंदातच खातो. त्याचा आनंद बिघडत नाही, पक्वान्नाचा स्वाद बिघडतो. तो कमी जास्त होणारच. पण आनंद ही गोष्ट अशी आहे की जी कमी आणि जास्त होत नाही. म्हणून जिव्हेनी बघतो असं म्हटलं मी. जिव्हेनी बघतो. कानाने कसं ऐकतो? श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनयत. वाचो हो वाचः तौ प्राणस्य प्राणाः. श्रोत्रस्य श्रोत्रम. मला जेही ऐकायला येतो नाद, तो चांगला असो की वांगला असो, आवडता असो की नावडता असो, तो माझ्या आत्म्याच्या अधिष्ठानावर येतो आहे. उदाहरण घेऊया. पोपटाचं गोड बोलणं आणि कावळ्याचं कर्कश ओरडणं, दोनही माझ्या आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर येतात आहे. आता कावळाही गेला, पोपटाचं बोलणंही गेलं, आणि आत्मस्वरूप शिल्लक राहिलं. याला कानाने बघणं असं म्हणतात. बघणं ही दृष्टीला नेहमी असतं, आणि इथे वैचारिक दृष्टी आहे. जिभेनी पाहतो म्हटलं मी, स्वाद बघतोय, वैचारिक दृष्टीने पाहणार. कानाने बघतो आहे, वैचारिक दृष्टीने बघतो आहे. आता डोळ्याने, ते दृक् स्वरूप मी आहे. याला भ्रमराचं कमलाकडे येणं असं म्हणतात. सुगंधाकडे आकर्षित होणं असं म्हणतात. असं आपण दिवसभर चालता बोलता करू शकतो की नाही हो? याला निधिध्यासन म्हणतात. कालच्या श्लोकातच सविस्तर वर्णन चालू आहे. माऊली म्हणते, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांतासी कामू विषयावरी. प्रत्यक्ष परमेश्वर माझ्या हृदयामध्ये विराजमान आहे. सुखाचे हे सुख श्रीहरिमुख. तुम्हाला काय वाटते, श्रीहरिमुख इतकं सुंदर असतं का? याचं खरं उत्तर देऊ का? नाही असं आहे. मग तुकोबा असं कसं म्हणतात आहे? ते त्याचं मुख बघितल्यानंतर स्वरूपाकडे वळून जातात. बरं, मुखही इतकं गोड असतं
की त्या गोड मुखाचं एक वैशिष्ट्य आहे. सगुणाचं वैशिष्ट्य काय आहे? सगुण तुम्हाला दुसऱ्या सगळ्या विषयांपासून निवृत्त करतो पटकन, एका क्षणात. इतकं लोभसवाणा आहे गोपालकृष्ण, इतका लोभसवाणा आहे रामराया, इतके लोभसवाणे आहेत आपल्या देवता, की त्या देवतांकडे पाहिल्यानंतर अन्य सगळ्या विषय वृत्ती नाहीशा होतात. कोणत्या देवतेची उपासना करावी? जी तुम्हाला अत्यंतिक आवडते ती. किंवा श्री गुरु मिळण्यापूर्वी तुम्हाला अत्यंतिक आवडते त्या देवतेची उपासना करावी. श्री गुरु प्राप्तीनंतर श्री गुरु सांगतील तीच उपासना करा, तीच. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की जगभर फिरत असलेलं मन एककेंद्रित होतं. असता सर्व सुखाचा आरामो. आता हे सुखाचे हे सुख श्रीहरिमुख. आता कसं होतं की त्या विठोबाला पाहिल्यानंतर स्वरूपाकार होऊन जाता येत. आणि मग भजन स्फुरत राजस सुकुमार मदनाचा पोताळा. केवढा सुंदर आहे. रवी शशी कळा लोपलिया. सूर्य फिका आहे, चंद्र फिका आहे. का फिका आहे? त्याच्या अधिष्ठानावर आहे म्हणून फिका आहे. सूर्याचं जे तेज आहे ते पांडुरंगाच्या अधिष्ठानामुळे आहे, नाही तर सूर्याची मजाल नाही तेजपुंज व्हायची. चंद्राचं जे सौंदर्य आहे, चंद्राची जी शीतलता आहे, ती पांडुरंगाच्या अधिष्ठानावर आहे, नाही तर चंद्राची मजाल नाही शीतलता दाखवणे. आणि असा मदनाचा पुतळा आहे. म्हणून त्याला पाहिल्यानंतर दुसरं काही बघावंच वाटत नाही. सगुणाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून देवतांच्या ज्या मूर्ती असतात त्या अतिशय सुबक आणि सुरेख तयार केलेल्या आणाव्या. त्यासाठी अधिक पैसे लागले तरी चालेल, त्यासाठी जास्त खर्च आला तरी चालेल, मंदिर छोटं बांधलं तरी चालेल, पण मंदिरातली मूर्ती अति आकर्षक असावी, अतिमोहक असावी, जेणेकरून जगातला कुठलाही विषय मला त्यापेक्षा सुंदर वाटता कामा नये. सुखाचे हे सुख श्रीहरिमुख. राजस सुकुमार मदनांचा पुतळा. मग सर्व सुखाचा आराम होणार नाही तर काय? सगळे सुख त्या ठिकाणी लयाला पावतात. कारण परम सुख उदयाला आलं असतं, स्वरूपाचं सुख उदयाला आलं असतं. पण हा जो अश्रद्ध असतो ना, त्याला विषयच चांगला वाटतो. त्याला असं वाटतं की विषय खूप चांगला आहे. असं नसतं हो. विषय ते कैसे रोहिणीचे जळ जैसे. विषयातलं सुख आभासिक सुख आहे. श्रीखंडासारखा पदार्थ जर आत्ता केला, नुकत्याच विरजवलेल्या चक्क्याचं जर श्रीखंड करून खाल्लं उत्तम लागतं. पण ते संध्याकाळी जर खाल्लं तर त्याची सकाळसारखी चव नाही राहत. दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्लं तर आदल्या दिवशी सारखी चव नाही राहत. 2 दिवसानंतर खाल्लं तर त्याला फेस येतो आणि ते आमत हो. सकाळी केलेली भाजी सकाळी इतकी चवदार संध्याकाळी राहत नाही. संध्याकाळी एवढी दुसऱ्या दिवशी सकाळी राहील याचा भरोसा नाही, कारण ती नाशाकडे चालली आहे. त्याला विटतं असं म्हणतात, अन्न विटलं असं म्हणतात. विटणे हा विषयाचा स्वभाव आहे आणि कधीही न विटणे हा स्वरूपाचा स्वभाव आहे. स्वरूप कधी विटत नाही. जो पांडुरंग, जे आत्मस्वरूप तुकोबांनी पाहिलं, तेचच्या तेच आत्मरूप, तसंच्या तसंच आत्मरूप आज आपल्याला अनुभवता येतं. जे ज्ञानोबांनी पाहिलं
तेच नाथ महाराजांनी पाहिलं. जे नाथ महाराजांनी पाहिलं तेच तुकोबांनी आणि समर्थांनी पाहिलं. जे तुकोबा आणि समर्थांनी पाहिलं तेच डॉक्टर काकांनी पाहिलं. तेच स्वरूप आपल्याला बघणार. त्यात जराही विटणेपणा नाही, त्यात जराही रटाळपणा नाही, त्यात जराही बदल नाही. आत्मस्वरूप लाखो वर्षापूर्वी जसं आहे तसं लाखो वर्षानंतरही आहे आणि आताही ते तसंच आहे. पण अश्रद्धाला हे समजत नाही आणि तो विषयाच्या मागे धावतो. मी कमावलं असं वाटतं, माझं आहे असं वाटतं, विषयामधले दोष आहेत. माऊलीने या ठिकाणी आणखीन एक ओवी दिली आहे, तैसी अहम ममतेची लवण सवडी. अहम आणि ममता यांची आता लवड सवड सुरू झाली, घालमेल सुरू झाला. माते न पवतीची बापुडी म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळीत ठेली. अहंता आणि ममता ही माणसाला जन्म आणि मरण यांच्या दारावर नेऊन ठेवते हो. आणि कुत्र्याची तरी बरी गत होईल एवढी वाईट गत होते. काकांनी याच्यासाठी एक विदारक दृष्टांत दिलाय. काकांनी तो हसत हसत दृष्टांत दिलाय, पण आपण तो अत्यंत सिरियसली घेतला पाहिजे. काकांनी दिला तसा आपण त्या दृष्टांताला कशाला घ्यायचं, त्या दृष्टांताला आपल्याला भिडवून घ्यायचं. कालचा श्लोक सुरू आहे, अश्रद्ध दाना हा पुरुषा. काकांनी दिलेलं उदाहरण सांग. त्यांच्याकडे वेदगंगा नदीला पूर येतो आणि पूर आल्यानंतर वेदगंगा नदीमध्ये एक प्रेत वाहत येत. प्रेत वाहत आल्यानंतर तो जो पोलीस पाटील असतो तो सरपंचाला येऊन सांगतो की सरपंच, आपल्या काठाला प्रेत लागून राहिलेलं आहे. आता कायदा असा आहे की ज्या काठाला प्रेत लागलं त्या काठाच्या सरपंचानी पोलीस पाटलांनी तो सगळा पंचनामा करून सगळे कागदपत्र करून सरकारच्या खाती ते सगळं जमा करावं लागतं, सगळं उपद्व्याप करावं लागतं. काकांनी दिलेला दृष्टांत आहे. आणि मग सरपंच पोलीस पाटलाला खून करतो, की तो पोलीस पाटील एका मोठ्या बासानी त्या प्रेताला पुन्हा प्रवाहात ढकलून देतो. आता ते पुढच्या गावाला त्या काठाला जाऊन लागतं. तिथला पोलीस पाटील पुन्हा सरपंचाला जाऊन सांगतो तिकडला. तो सरपंच त्याला म्हणतो की पुन्हा तो पोलीस पाटील बांबूनी ते पुन्हा प्रवाहात ढकलून देतो. जन्म मरणाच्या दुथडी. झुमलं पाहिजे हे उदाहरण आपल्याला. मरण येत नाही तर भगवंत म्हणतो जा दुसऱ्या देहात जन्माला जा. त्या देहात जन्म घेत नाही तर पुन्हा त्या देहाचे भोग भोगता भोगता पुन्हा मरण येतं. मरण आलं पुन्हा परमेश्वर म्हणतो जा दुसऱ्या देहात जा. म्हणजे हा पोलीस पाटील इकडनं धक्का मारतो, तो पोलीस पाटील तिकडनं बांबोनी ढोसतो. त्याला जगणं म्हणायचं का? हेची देही हेची डोळा भोग मुक्तीचा सोहळा. जीवन मुक्त होऊन जीवन जगता आलं पाहिजे, अनासक्त रीतीने जीवन जगता आलं पाहिजे. याच्या आड जर काही येत असेल तर अहम ममतेच्या लवड सवडी, हा अहंकार आणि ममता यांची सरमिसळ झाली. ह्याचं कारण माझी स्वरूपावर निष्ठा नाही, माझी श्री गुरूंवर श्रद्धा नाही. अश्रद्ध दाना. म्हणून ही गत होते हो. आणि जन्माच्या काठावरून मरणाच्या काठावर आणि मरणाच्या काठावरून पुन्हा जन्माच्या काठावर आणि जन्म मरणाचा भोग मधला भोगत.
ढहुळी ते ठेले. शंकर महाराज म्हणतात की या दोन डोहामध्ये गटांगळ्या खात राहतो. कसं वर्णन आहे, विदारक आहे की नाही. आपण विदारक म्हणून घेतलं पाहिजे, गोष्ट म्हणून घेऊ नये. आपल्याला अशा प्रकारचं ढकलून दिल्यामुळे येणारा जन्म नसावा हो. सरकारी नोकर असतो, त्याची 3 वर्षांनी बदली झाली की पुन्हा नवीन गाव. आता मी कसं करू, आता कुठे घर शोधू, कोणी ओळखीचे आहेत का, इकडे जाऊन बघ, तिकडे जाऊन बघ, 2 दिवस कुठे हॉटेलमध्ये राहा, घर शोध, वणवण वणवण वणवण. मुलांना या शाळेत टाकायचं, त्या शाळेत टाकायचं. आता भलत्याच वेळी बदली झालेली आहे, चांगली शाळा मिळेल नाही मिळेल, सगळ्या हालअपेष्टा सहन कराव्या. पण कलेक्टरची बदली होते, त्याला जिथे बदली झाली तिथे घर शोधावं नाही लागत, तिथे त्याला वाहन शोधावं नाही लागत, तिथे त्याला नोकर चाकर शोधावे नाही लागत. आणि त्याच्या मुलांसाठी त्याला शाळांची सुद्धा वानवा नसते. जेव्हाही त्याची बदली झाली त्याच्यासाठी राखीव जागा, त्याला नाही अशी चणचण राहत. असं राहावं न हो. असं राहण्यासाठी जीवनमुक्त व्हावं लागतं. असं राहण्यासाठी अहंकार आणि ममतेला सोडावं लागतं. ज्यांच्यावर आपण ममता करतो ना, ते आपल्यावर ममता तेवढी करत असतात, या भ्रमात चुकून सुद्धा राहू नका. थोडस आवडणार नाही माझं वाक्य तुम्हाला, क्षमा करा. कुठलंही नात्याचं उदाहरण मी देणार नाही ज्यांनी त्यांनी आपापलं शोधून घ्यावं. कारण प्रत्येक नातं तसंच असतं. कसं असतं, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भव. हे कधी विसरू नये. अरे नवा रे कामाय सर्वं प्रियं भवती, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. याज्ञवल्क्याने मैत्रेयीला झालेला संवाद आहे बृहदारण्यक उपनिषदात. प्रत्येक जण दुसऱ्यावर जे प्रेम करतो ते स्वतःसाठी करत असतो, दुसऱ्यासाठी प्रेम करत नसतो. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भव. अशा पद्धतीने जर मी नीट समजून घेतलं तर विषयावरची श्रद्धा निघून जाईल. ज्याची विषयावर श्रद्धा असते, विषय सुख देतो असं ज्याला वाटतं, त्याला अश्रद्ध म्हणतात. कारण आत्मस्वरूपाविषयी तो अश्रद्ध आहे. अश्रद्धधान हा पुरुष, विषय सुख देतो या भ्रमामध्ये राहणारा माणूस आत्मस्वरूपाविषयी अश्रद्ध आहे. सुख खरं आत्मस्वरूपाचं आहे. पण आम्ही कशाला समजलो, आम्ही विषयाला सुख देतो असं समजलो. मूळ जी स्थिती असते त्याला बघण्याची आमची प्रवृत्तीच नाही. आणि म्हणून ती प्रवृत्ती तयार व्हावी, तशी दृष्टी विकसित व्हावी, म्हणून आजचा श्लोक आहे याची पूर्वपीठिका मांडणार आहे. मया ततबिदं सर्वं जगदौ व्यक्तमूर्तिना मत्स्थानी सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः. हे सांगत असताना मला 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. ही 2-3 गोष्टी ही आजच्या श्लोकाची पूर्वपीठिका आहे. मला पुन्हा सगळ्यांना सांगायचं आहे की हा श्लोक मी सोमवारी पुन्हा घेणार आहे. सोमवारी हा श्लोक घेत असताना सगळ्यांनी लवकर जॉईन व्हा, उशीर करू नका. ह्याची जर लिंक मिळाली नाही ना, बोलण्याची जर लिंक लागली नाही ना, तर श्लोकच नाही समजणार. आणि 9व्या अध्यायातला राजगुह्य जर काही असेल तर तो इथून 4 श्लोक आहे. 4, 5, 6, 7, 8 हे जे 5 श्लोक आहेत, 4 ते 8 5 श्लोक झाले, 4 धरून.
हे ऐश्वर्य योगाचे श्लोक आहेत. 9व्या अध्यायातलं क्रीम आहे. हे क्रीम जर आपल्या बुद्धीतून सुटलं तर 9वा अध्याय राजगुही हाती लागण्याची शक्यता नाही. आवर्जून सगळ्यांना विनंती आहे. आणि विनंती कशासाठी करतो आहे? वेळेवर जॉईन होण्यासाठी विनंती नाही करत आहे. मंदाताईंचा गीता पठण ऐकण्यापासून जॉईन व्हा. भगवद्गीतेचा एक शब्द जर कानावर आला, तो शब्द तुमचं काय कल्याण करून जाईल याची तुम्हालाही कल्पना नसते. आपल्या कल्पनेच्या पार त्याचं कल्याणाची ताकद आहे, सामर्थ्य आहे भगवद्गीतेत. आणि ते सामर्थ्य या अध्यायातल्या श्लोकाचं आकलन होण्यासाठी आणि निधिध्यासन होण्यासाठी मदत करणार आहे. त्यात संतांचे शब्द आहेत, मंदाताईंचा उच्चार आहे, लक्षात ठेवा. म्हणून ऐकण्यासाठी, मंदाताईंना ऐकण्यासाठी आणि मंदाताईंच्या तोंडातून गीत ऐकण्यासाठी याला दुग्ध शर्करा योग असं म्हणतात. उत्तम धारोष्ण दूधही आहे आणि त्यात पुन्हा साखरही घातली. दूध कोणाचं आहे हो? उपनिषद रूपी गायींचं दूध आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना. हा गोपाल कृष्णाने आपल्यासाठी हे काढलं आहे. अर्जुनाचं फक्त निमित्त आहे, आपल्यासाठी काढलं आहे. आणि मंदाताईंच्या श्रीमुखातून ते उच्चारण आहे. एवढं ऐका की ज्यांनी हा अध्याय समजण्यासाठी अत्यंत मदत होईल. या श्लोकाची पूर्वपीठिका आता मांडतो आणि एवढी पूर्वपीठिका झाली की थांबतो. मांडणीचे 2-4 प्रकार आहेत. एकाला म्हणतात अपवादाची मांडणी, एकाला म्हणतात अध्यारोपाची मांडणी. म्हणजे काय? अध्यारोपाची मांडणी कशाला म्हणतात? अपवादाची मांडणी कशाला म्हणतात? सूर्य आहे, अपवाद आहे. सूर्य आहेच, ढगांमुळे सूर्य दिसत नाहीये. ढगांमुळे सूर्य दिसेनासा झालेला आहे. मग सूर्य लपला आहे. सूर्य लपला का हो? नाही, सूर्याकडून सूर्य लपलेला नाहीये. माझ्या दृष्टीकडून सूर्य लपलेला आहे. मध्ये ढगाचं आच्छादन आहे. सूर्याकडून सूर्य लपलेला नाहीये. सूर्य तसाच तळपत आहे, तसाच प्रकाशमान आहे, पण तो माझ्या दृष्टीला दिसत नाही. म्हणून मी म्हणतो की सूर्य नाही किंवा सूर्य लपला, सूर्य दडला. याला अध्यारोपाची मांडणी. पण सूर्याकडून सूर्य कधीच दडलेला नाही, याला अपवादाची मांडणी असते. परमार्थ सांगत असताना 2-3 प्रकारच्या मांडण्या कराव्या लागतात, ज्या या पुढल्या सगळ्या श्लोकांमध्ये येणार आहेत. एकाला अध्यारोपाची मांडणी म्हणतात, एकाला अपवादाची मांडणी. जीवाकडून जी मांडणी असते स्वरूपाची, ती अध्यारोपाची मांडणी. आणि स्वरूपाकडून जी मांडणी असते ती अपवादाची मांडणी. म्हणजे काय? जीवाकडून जी मांडणी आहे ती अध्यारोपाची आहे म्हणजे काय? आणि
स्वरूपाकडून जी आहे ती अपवादाची मांडणी आहे. म्हणजे काय? आत्मा कधीही मरत नाही, आत्म्याचा कधीही नाश होत नाही, आत्मा कधीही जन्मत नाही, आत्मा कधीही वाढत नाही. ह्या अपवादाच्या मांडण्या आहेत. याचं कारण आत्म्यामध्ये कधी बदलच झालेले नसतात. अपवादाची मांडणी आहे. पण देहाकडून ते बदल झालेले असतात. जन्म झालेला असतो, वृद्धी झालेली असते, क्षय झालेला असतो, नाश झालेला असतो, 6 विकार झालेला असतात. अस्ति जायते वर्तते, विपरिणमते, विपक्षीयते, विनश्यती. हे 6 विकार झालेले असतात. या विकाराच्या दृष्टिकोनातून जर मांडलं तर ही अध्यारोपाची मांडणी. आणि आत्म्याच्या दृष्टीने पाहिलं तर मी कधीही मरत नाही, मला कुठलाही विकार झालेला नाही. आणि या दोनही मांडणीचा इथे वापर केला गेलेला आहे ह्या ऐश्वर्य योगामध्ये. एका मांडणीला सगळीकडे ब्रह्मच आहे, दुसरं काही नाहीच आहे. ब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाही. याला सर्व ब्रह्मवाद असं म्हणतात. ब्रह्माशिवाय या जगात दुसरं काहीही नाही, याला सर्व ब्रह्मवाद असं म्हणतात. दुसरं, अरे सगळीकडे ब्रह्म आहे ब्रह्म आहे का म्हणतो? हे सगळं जे जग आहे हे ईश्वराने निर्माण केलं आहे. आणि ईश्वराने निर्माण केलं कारण मला जग खरं वाटतं. आता मांडणी कुठून काय करायची हे ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर अवलंबून असतं. आपण एक मानसिकतेचा विचार करू आणि हे वाद तुम्हाला समजावून सांगतो. समजा तुम्हाला सांगितलं की अगा जे झाले की नाही त्याची वार्ता पुसिसो काही. माऊलीची ओवी आहे, जग झालंच नाही. तुम्ही म्हणाले काय सांगितलंय हे असं कसं? आम्हाला सगळं दिसतंय, वाहनं दिसतात आहे, घर दिसतंय, दार दिसत आहे, गाव दिसत आहे, देश दिसतो आहे, टीव्ही दिसतो आहे, सगळं सगळं सगळ्यांच्या हालचाली दिसतात आहे, व्यवहार दिसतोय, व्यापार दिसतोय, जग झालं नाही कसं म्हणता? असं होय? मग ठीक आहे, जग झालं असं म्हणूया. मग आता ही मांडणी कुठून सुरू झाली? अध्यारोपाकडून. आणि जग झालंच नाही ही मांडणी अपवादाची मांडणी, त्याला अजातवाद असं. मग आता अध्यारोपाची मांडणी कशी करायची? अध्यारोपाची मांडणी अशी आहे की अरे हे जग झालं असं तू म्हणतो, बघ बरं ते तसं आहे का? मग आपण बघायचं जगाकडे. मग आता माझं गाव, आपल्या गावाकडे आपण बघायचं. आपलं गाव 10 वर्षापूर्वी जसं होतं तसं आज नाही आहे, खूप बदल झाले. 10 वर्षांनी जो पाहुणा आपल्या गावात येतो तो म्हणतो, बापरे काय बदल झाला तुमच्या गावात, केवढं वाढलं. हे आधी असं काहीच नव्हतं. मला तर म्हणजे आश्चर्य वाटलं की हेच गाव आहे. होतं की नाही असं? याचा अर्थ आधीच जे गाव होतं ते आत्ता नाही. पुढल्या 10 वर्षांनी आत्ता जे गाव होतं ते तेव्हा राहणार नाही. याचा अर्थ गावामध्ये बदल होतो आहे. मग जी गोष्ट बदलत राहते त्या गोष्टीला खरं म्हणायचं का? पाहुणा आपल्या घरी येतो आणि तो म्हणतो, अरे तुला एवढंस पाहिला होता, किती मोठा झाला, मी तर तुला ओळखलंच नसतं. म्हणजे तेव्हाचा जो मी आहे तो आत्ता नाही आहे ना. मग तेव्हा जो मी होतो तो खरा की आत्ता जो मी आहे तो खरा, की पुन्हा पुढल्या 10 वर्षांनी असणारा मी खरा? मग हे जे बदलते मी आहेत या अनुषंगिक केलेली जी मांडणी आहे, हे बदलते जे गाव आहेत या अनुषंगिक केलेली जी मांडणी आहे, याला मायावाद असं म्हणतात, याला विवर्तवाद असं म्हणतात. जे आहे असं भासतं पण तसं ते नसतं.
एक मराठीत म्हण आहे, जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. तर मी अर्धीच म्हण घेतोय, जसं दिसतं तसं नसतं. कारण ते बदलतं असतं आणि बदलतं असतं म्हणून ते तसं नसतंच. मग जे बदलतं त्या गोष्टीला आपण सत्य कसं मांडणार? म्हणून याला विवर्तवाद असं. दुसरा वाद असा आहे की हे सगळं ईश्वरानेच निर्माण केलेलं आहे. म्हणजे या जगाचं निमित्त कारण ईश्वर आहे आणि उपादान कारण सुद्धा ईश्वर आहे. निमित्त कारण म्हणजे काय आणि उपादान कारण म्हणजे काय? जे कारण कार्यामध्ये अनुस्यूत असतं त्याला उपादान कारण असं म्हणतात आणि जे कारण कार्यामध्ये अनुस्यूत नसतं त्याला निमित्त कारण असं म्हणतात. म्हणजे काय? घट तयार झालाय आणि घट तयार झाला, घट म्हणजे मडकं, मडकं तयार झालं, त्या मडक्यामध्ये कुंभार नाही आहे पण माती आहे. घटामध्ये कुंभार नाही आहे पण माती आहे. कोणी तयार केलाय? कुंभाराने तयार केलाय. पण कुंभार घटामध्ये आहे का? तर कुंभार घटामध्ये नाही आहे. कुंभार घटामध्ये नाही आहे. मग काय आहे घटामध्ये? तर घटामध्ये माती आहे. म्हणून माती हे घटाचं उपादान कारण आणि कुंभार हे घटाचं निमित्त कारण आहे. आता ईश्वराने जग निर्माण केलं म्हणजे या जगरूपी मटेरियल ईश्वरच झाला आणि निर्मिती सुद्धा ईश्वरानेच केली. म्हणजे उपादान कारणही ईश्वर आहे. कातीण जसं आपल्या तोंडातनं जाळं निर्माण करते तसं कातीण हे उपादान कारण पण आहे आणि निमित्त कारण पण आहे. तसं मटेरियलही ईश्वर झाला आहे आणि करणाराही ईश्वरच झाला आहे. म्हणून ईश्वरच निमित्त कारणही आहे आणि ईश्वरच उपादान कारणही आहे. म्हणून ईश्वर निमित्तोपादान कारण आहे. याला ईश्वर कारणवाद असं म्हणतात. मग ईश्वरानेच निर्माण केलं, मग ममई वंशो जीव लोके, मग मी सुद्धा ईश्वराचा अंश आहे, ईश्वर अंशी आहे. आता अंश अंशी सुरू झालं. जो असतो ज्याच्यापासून जो निर्माण होतो त्याला अंश म्हणतात, ज्याच्यापासून निर्माण होतो त्याला अंशी असं म्हणतात. साखरीच्या क्रिस्टल पासून पिठी साखर तयार होते. क्रिस्टल शब्द जरा कठीण राहत असेल, मराठीत मला त्याला शब्द नाही सांगता येणार. खडी साखरेपासून पिठी साखर तयार होते. आता खडी साखरेच्या गड्याला क्रिस्टल म्हणा आणि त्याच्यापासून पिठी साखर तयार झाली. पिठी साखर हा त्याचा अंश आहे. अंश जरी असला तरी साखरेचे जे गुणधर्म आहेत खडी साखरेचे तेच पिठी साखरेमध्ये आहेत. म्हणून अंश आणि अंशी यांच्यात तसा फरक नाही. दिसायला फरक असेल पण स्वरूपाने फरक नाही. म्हणून ईश्वराने जग निर्माण केलं, याला ईश्वर कारणवाद असं म्हणतात. एक कल्पनावाद असा आहे. सूर्याचं बिंब पाण्यामध्ये पडलं. आता वास्तविक सूर्य बिंब रूप आहे म्हणजे आकाशामध्ये आहे, पण पाण्यामध्ये तो तसाच पडलेला आहे जसा तो आकाशामध्ये आहे. मग कसं पाण्यामधला सूर्य खोटा आहे? कसं खोटा आहे हो? ते पाणी गरम होत आहे, तो सूर्य गोल दिसतो सुद्धा आहे आणि ते पाणी प्रकाशमान पण होत आहे. म्हणजे प्रकाशही आहे, रूपही आहे आणि उष्णताही आहे. तिन्ही गोष्टी त्या पाण्यामध्ये आहे. तरीही त्या पाण्यामध्ये सूर्य नाही. तसं ईश्वर या जगतामध्ये आहेही आणि बिंबाच्या दृष्टीने नाही सुद्धा. उद्या आपण सांगणार आहे मया ततमिदं सर्वम जगदो व्यक्तमूर्तीना. उद्या म्हणजे सोमवारी. उद्या सकाळी दासबोधाचा अभ्यास वर्ग आपण घेतो आहे. दर शनिवारी सकाळी दासबोध आणि नरदेह स्तवन घेणार आहोत. समास
नरदेह स्तवन घेणार. यवतमाळकरांसाठी तो ऑफलाईन आहे, पण कोरोना संपल्यानंतर तूर्त सगळ्यांसाठी ऑनलाईनच. शनिवारपासून म्हणजे उद्यापासून तो सुरू होतोय. दासबोधातले काही ठळक समाज घेईन आणि बाकीचे समाज अभ्यासाकरता ठेवेन सगळ्यांकरता. सांगेन की एवढा अभ्यास करायचा, त्याच्यानंतर हा समाज मी घेणार आहे. याला ईश्वर कारणवाद असं. म्हणजे उद्यापासून सकाळी 7 वाजता आहेच पुन्हा. याला ईश्वर कारणवाद असं. आता ईश्वराने हे निर्माण केलं म्हणजे इथे कार्य आणि कारण असे दोन भाग आले. ईश्वर कारण आहे आणि जगत हे कार्य आहे. आता ईश्वर कारण जगत हे कार्य हे काही आम्हाला पटून नाही राहिलं गड्या. गडी साखर जी आहे तीच पिठी साखर आहे, जी पिठी साखर आहे तीच खडी साखर आहे. खडी साखर आणि पिठी साखर यांच्या सोबत काहीच फरक नाही, एकच तर आहे. याला सर्व ब्रह्मवाद असं म्हणतात. खडी साखर ही गोडच आहे आणि पिठी साखर ही गोडच आहे. याला सर्व ब्रह्मवाद असं म्हणतात. ही वादाची उच्च अवस्था आहे आणि ह्यापेक्षा एक अवस्था अशी आहे ज्याला परमोच्च अवस्था असं म्हणतात. खडी साखरही झाली नाही, पिठी साखरही झाली नाही, गोडी झाली नाही. मीच जर साखर रूप झालो तर साखर झाली म्हणणारा कोण उरला? मीच जर साखर झालो तर याला साखर म्हणायला उरलं कोण? कोणीच नाही उरलं. भेदच उरला नाही, कारण सगळं साखरच झालेली आहे. तर मी साखर आहे असं म्हणायलाही कोणी उरलेलं नाही. याला काही झालंच नाही असं म्हणतात. जे आहे तेच आहे. याला अजातवाद असं म्हणतात. ही परमोच्च अवस्था आहे. माऊलीची अगाजे झाले की नाही त्याची वार्ता पुसीसो काय. आता एकेका टप्प्यावरून भगवंत आपल्याला वर 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 घेऊन चालले. आणि म्हणून मंदाताईंच्या गीता पठणाच्या उच्चारणापासून त्या शब्द कानावर येण्यापासून जर ऐकू शकलात तर ह्याचा सर्वोत्तम परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. आपण सगळेजण आपल्या जीवनाचं कल्याण करून घेऊ. सामर्थ्य संपन्न भगवद्गीता आणि त्याच सामर्थ्यांनी ओतप्रोत भरलेल्या मंदाताई यांचा जो मेळ आहे, ह्या मेळाचं कधीही मूल्यमापन होऊ शकत नाही. ह्यांनी जे आकलन होईल ते 1000 तास अभ्यास करून सुद्धा होणार नाही. म्हणून संतांच्या शब्दाकडे आणि भगवंताच्या लेखनाकडे, भगवद्गीतेकडे मनाचे कान करून हृदय लावून ऐका. आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय उद्या सकाळी समर्थांचा चैतन्य दासबोध आपण घेणार आहोत. मी दासबोधाला नुसतं दासबोध म्हणत नाही, चैतन्य दासबोध असं म्हणतो. त्यात चैतन्य आहे. माऊलीच्या ज्ञानेश्वरीमध्ये चैतन्य आहे. नाथ महाराजांच्या भागवतामध्ये चैतन्य आहे. तुकोबांच्या गाथेमध्ये चैतन्य आहे. मुकुंद राजांच्या विवेक सिंधूमध्ये चैतन्य आहे. हे ग्रंथ चैतन्याने भरलेले आहेत आणि ते चेतन तत्व मी आहे हा अनुभव देतात. या अनुभवार्थ या ग्रंथाचा अभ्यास. म्हणून उद्या सकाळी ठीक नेहमीच्या वेळेला 7 ते 8 आपण दासबोधातलं नरदेह स्तवन हा समास घेणार. समास दासबोध घरी असेल तर समोर काढून ठेवा आणि आपण दासबोधाचा अभ्यास करूया दर शनिवारी. हा अस्थायी स्वरूपाचा आहे. सोमवार ते शुक्रवार मी नियमाने करणार. कोरोना कमी झाल्यानंतर मला बाहेर गावी जावं लागणार. अशा वेळी याचं कंटिन्युटी कशी होणार आहे ती मला कल्पना नव्हती, म्हणून मी ऑनलाईन घेतला नव्हता. पण हळूहळू सगळ्यांच्याच इच्छा ऑनलाईन ऐकावं अशा झाल्या आणि बाहेरगावांच्या लोकांवरही इच्छा असताना असा हे होऊ नये म्हणून मग
ऑनलाईन घ्यायचं ठरवलं. कोरोना कमी झाल्यानंतर यवतमाळकरांकरता आपण प्रत्यक्ष भेटू आणि दासबोध आणि बाकीच्यांकरता ऑनलाईन राहीलच. उद्या सकाळी नरदेह स्तवन ऐकूया 7 ते 8. तुम्हा सगळ्यांना नमस्कार करतो. तुमच्या सगळ्यांच्या मनःपूर्वक ऐकण्यामुळे मला सांगायला खूप प्रेरणा निर्माण होते, स्फूर्ती निर्माण होते. आणि ती स्फूर्ती काकांच्या कृपेने अखंड स्रवते. त्या सद्गुरू डॉक्टर काकांना नमस्कार करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. राम राम सीताराम. रामकृष्ण हरी. आता नमस्कार करतो.